दाभोळमधील वनकर मोहल्ल्यात सध्या उन्हाळ कुत्र्यांनी हैदोस घातलाय। उन्हाळ कुत्र्यांनी वनकर मोहल्ल्यातील मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं। ही घटना शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली। आयास सुरकोजी वय वर्ष 5 असं जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे। ट्युशनला जात असताना मुलीवर भटक्या कुत्र्यानं अचानक हल्ला केला आणि यामध्ये आयास सुरकोजी ही गंभीर जखमी झाली आहे। तिच्या डोक्याला गंभीर इजा झालेली असून जखम एवढी भीषण आहे की मुलीच्या डोक्याला 25 टाके पडलेले आहेत। दापोलीमध्ये सध्या तिच्यावरती उपचार सुरू आहेत। नाव सांगा। जाकीर हुसेन अब्दुल हमीद सरकोजी, राहणार दाभोळ। अच्छा, माझ्या पोरगीला काल माझ्या घराच्या जवळ कुत्र्याने चावलं, म्हणजे डोक्यावर ढास मारला आणि ढास मारल्यामुळे एवढी जखम झाली की तिला ते टाके मारले, ते 25 टाके झाले। अच्छा, म्हणजे कुत्र्याने चावल्यामुळे 25 टाके तिला पडले। 25 टाके मारण्यात आले। कुठं चावला मुलगीला? डोक्यात पूर्ण डोक्याला चावा घेतला आणि पूर्ण डोक्यावरती 25 टाके पडलेले आहेत। आता उपचार तुम्ही दापोली उपजिल्हा रुग्णालयात घेता, सरकारी दवाखान्यात तुम्ही उपचार चालू आहे तुमच्या। मग दुसरं आले बाहेरून आणि ते मग टाके वगैरे मारलेले। आता तुमचा जो दाभोळचा भाग आहे तिथे कुत्रा तुमच्या मुलीला कुठे असा चावला? दाभोळला म्हणजे माझ्या घराच्या जवळच चावलाय। अच्छा, मग मुलगी काय अंगणात खेळत होती काय? नाही, ती ट्युशनला जात होती। ट्युशनला जाते चावला। तो पिसरलेला कुत्रा होता काय? ते आता मला पण सांगता नाही, असेल तर पिसरलेलंच असेल। आणि गावातले एवढे कुत्रे झालेत ना ते विचारून सोय नाही। मी ग्रामपंचायतला सुद्धा आम्ही कळवलेला होता, आधी चावलेलं होतं ते, पण त्यावर काय त्याने ऍक्शन नाही घेतलं। त्यांनी काय सांगितलं की आम्ही वरती कळवलेलं आहे, पण वरनं काय हे नाही सांगितलं नाही आणि ते शासनाचा गव्हर्नमेंटचा हे आहे, कुत्र्याला मारू शकत नाही। मग ठीक आहे बोला, आम्ही तुम्ही कुत्र्याला पकडा आणि बाहेर कुठे नेऊन सोडा, ते का ते आम्ही तसं डायरेक्ट काय करू शकत नाही असं म्हटलं। किती जणाला चावला कुत्रा? आता साधारण कालच्या दिवसात तरी 4-5 जण तरी झाले असतील। हे तर सिरियस केस होती आणि बाकी एक बाईला पण म्हणजे मेशी काहीतरी फाडली, तिथे पाठवून असं झालेलं आहे। गेल्या 4 दिवसापूर्वी याच परिसरात कमर सुरकोजी यांच्यावरती देखील भटक्या कुत्र्यानं हल्ला केलाय, परंतु प्रसंगावधान राखून ते बचावले आहेत। दाभोळ ग्रामपंचायतनं तातडीनं कारवाई करण्याची मागणी सध्या दाभोळमधील नागरिकांनी केली आहे। भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्यानं ग्रामपंचायतनं उपाययोजना करण्याची मागणी सध्या नागरिकांनी केली। तेजस बोरगरे, कोकणकट्टा न्यूज, दाभोळ, रत्नागिरी। कमर अहमद शमशुद्दीन सुरकोजी, राहणार कुठे? दाभोळ। दाभोळला काय झालं तुम्हाला? कुत्र्याने चावला। कुठेचा चावला कुत्र्याने तुम्हाला? शरीराला कुठल्या भागावर? मांडीवरती। मांडीवर मागच्या बाजूने मांडीवर मागच्या बाजूला चावला येऊन।